नमस्कार. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण पाहणार आहोत एन-व्ही-एस आणि के-व्ही-एस या परीक्षेमध्ये पर्सेंटेज या चॅप्टरवर आलेले काही पी-वाय-क्यूज आणि मला आशा आहे की आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच काही ना काही फायदा होईल. तर पहिला प्रश्न आहे, रश्मीने तिच्या पगाराच्या 15% अनाथालयाला दान देण्याचा निर्णय घेतला. परंतु प्रत्यक्ष दान देण्याच्या दिवशी तिने किती रुपये दान केले? तर 4,500 रुपये दान दिले. म्हणजे जे दान 4,500 रुपये दान आधी विचार केलेल्या राशीच्या 125% आहे. तर रश्मीचा पगार किती? आता आपण समजूया रश्मीचा पगार आहे X रुपये. ठीक आहे. तिने 15% अनाथालयाला दान देण्याचा निर्णय घेतला. आता 15% म्हणजे किती? तर 15/100 टक्के म्हणजे भागाकारामध्ये 100 आणि याला जर आपण संक्षिप्त रूप केलं तर याचं 3/20 असेल. ठीक आहे. 5 ने भाग दिला तर 5 त्रिक 15 आणि 5 20 100. मग आता एक्सच्या 15% याचा अर्थ काय होतो, की एक्स गुणिला 15% म्हणजे काय? 3/20 हा जो आहे पगाराचा एवढा हिस्सा तिने दान देण्याचा निर्णय घेतला सुरुवातीला. परंतु प्रत्यक्षात दान किती दिले? 4,500 रुपये दिले. ठीक आहे. म्हणजे प्रत्यक्षात दिलेले जे दान आहे ते किती आहे? 4,500 रुपये हे दान दिले. निर्णय किती घेतला होता? पगाराच्या 15% म्हणजे 320%. ठीक आहे. आणि प्रत्यक्षात दिले 4,500 रुपये. मग हे जे दान आहे 4,500 रुपये ते किती आहे? आधी विचार केलेल्या म्हणजे या x गुणिला 320च्या किती आहे? 125% बघा. आता या राशीच्या 125% म्हणजे 125 आणि टक्के म्हणजे छेद 100. आता जेव्हा राशी बरोबर असतात तेव्हा वरच्या संख्येला भाग द्या. किंवा जर आपण 25 ने भाग दिला 125 ला तर 25 पाचा 125 आणि 25 चूक 100. ठीक आहे. आता आपल्याला x ची किंमत काढायची आहे, तर आपण बाकीच्या किमती पलीकडल्या बाजूला पाठवूया. म्हणजे x बरोबर 4,500 x च्या गुणाकारामध्ये किमती आहेत त्या भागाकारामध्ये जातील आणि भागाकारातल्या म्हणजे 20 गुणिला 4 म्हणजे 80 हे येतील गुणाकारामध्ये आणि छेद वर 3 गुणिला 5 15 आले 15 येतील खाली. आता या 15 आणि 4,500 ला भाग जातो 15 त्रिक 45 मग 300 गुणिला 8 300 गुणिला 80 8 त्रिक 24 आणि वर 3 शून्य आहेत. ठीक आहे. म्हणजे आपल्या या प्रश्नाचं उत्तर किती येणार? 24,000 रुपये हा तिचा पगार असणार. बघा. सुरुवातीला पगार आपण किती समजला? X%. तिने दान देण्याचा निर्णय किती टक्के घेतला? 15%. 15% म्हणजे 3/20. परंतु प्रत्यक्षात दान दिले किती? 4,500 रुपये. हे जे 4,500 रुपये दान आहे, हे आधी विचार केलेल्या दानाच्या किती टक्के आहेत? तर 125%. म्हणून 125/100. बघूया पुढील गणित. चहाच्या किमतीमध्ये 10% वाढ झाली आहे. एका गृहिणीला चहाचा वापर किती टक्के कमी करावा लागेल म्हणजे तिच्या खर्चामध्ये वाढ होणार नाही. आता मित्रांनो, किंमत आणि आपल्याला मिळणारं जे सामान आहे किंवा राशी आहे, ते नेहमी एकमेकांना व्यस्त असतात. कसे? तर अगोदर समजून घेऊया. समजा आपल्याकडे 100 रुपये आहेत आणि आपल्याला तांदूळ विकत आणायचा आहे. समजा आता तांदूळ प्रति किलोग्रॅम जर 25 रुपये असेल, 25 रुपये प्रति किलोग्रॅम असेल, तर आपल्याला 100 रुपयामध्ये किती मिळणार? 25 चूक 100 म्हणजे आपल्याला मिळणारी राशी किती आहे? 4 किलोग्रॅम. आता हे 25 रुपये प्रति किलोग्रॅम ही काय त्याची किंमत आहे आणि आपल्याला मिळणारं सामान म्हणजे हे काय आहे? क्वांटिटी. आणि आता जर किंमत कमी झाली, समजा हीच किंमत 20 रुपये प्रति किलोग्रॅम झाली, तर आपल्याला किती किलो मिळेल तांदूळ? तर 20 100 आपल्याला मिळणारा तांदूळ किती आहे? 5 किलोग्रॅम. म्हणजे जेव्हा भाव 25 रुपये प्रति किलोग्रॅम होता, तेव्हा आपल्याला मिळणारे तांदूळ किती किलोग्रॅम होते? 4 किलोग्रॅम. आणि जर किंमत कमी झाली, 20 रुपये प्रति किलोग्रॅम झाली, तर मिळणारे तांदूळ किती किलोमध्ये मिळतात? 5 किलो. ठीक आहे. म्हणजे किंमत जर कमी झाली, तर आपल्याला मिळणारं सामान हे वाढलेले आणि किंमत वाढली, तर आपल्याला मिळणारे जी वस्तू आहे, ठीक आहे, प्रमाण ते पण कमी होणार. म्हणजे आपण असं म्हणू शकतो,
की हे जे प्राइस आहे म्हणजे किंमत आहे हे व्यस्त असते कोणाला? क्वांटिटीला म्हणजेच मिळणाऱ्या राशीला. या ठिकाणी चहाच्या किमतीमध्ये झालेली जी वाढ आहे ती 10%. म्हणजे मूळ किंमत जर 100 असेल, तर 10% जर 100चे काढले तर 1 डावीकडे सरका म्हणजे 10. मग 100 अधिक 10 म्हणजे किती? 110. ठीक आहे. 0, 0, 1 कॅन्सल झाला. तर हे प्रमाण मिळते 10 आणि 11. तर हे काय आहे? हे आहे किंमत म्हणजे प्राइस. आणि प्राइस आणि मिळणारी क्वांटिटी हे आपण आताच पाहिलं हे एकमेकांना कसे असतात? व्यस्त असतात. जर किंमत 10 असेल तर मिळणारी क्वांटिटी ही किती मिळणार? जास्त मिळणार म्हणजे 11 मिळणार. आणि किंमत 11 असल्यास मिळणारी क्वांटिटी ही 10 असणार. ठीक आहे. जेव्हा किंमत 10 आहे तेव्हा क्वांटिटी 11 होईल आणि किंमत 11 असल्यास क्वांटिटी 10 होईल. किंमत वाढली तर मिळणारा सामान कमी होईल. किंमत कमी झाली तर सामान जास्त होईल. आता किती बघा, आता वापर किती आहे? 11 आहे. किती कमी झाला? ₹10. ठीक आहे. सुरुवातीला किंमत 10 होती तेव्हा आपला चहाचा वापर 11 होता. आणि जेव्हा किंमत वाढली 11 झाली, तेव्हा चहाचा वापर कमी झाला म्हणजे 10 झाला. आता या दोघांतील फरक किती झाला? 1 आहे. म्हणजे किती वापर कमी झाला? 1 ने कमी झाला. कितीवर कमी झाला? तर या 11 वर. जेव्हा ₹10 किंमत होती, तेव्हा चहाचा वापर किती होता? 11. म्हणजे 1 नी कमी झाला 11 वर आणि टक्केवारीमध्ये काढायचं तर गुणाकारामध्ये 100. मग 11 ने जर 100 ला भाग दिला, तर हे अपूर्णांकामध्ये म्हणजे 11 9 99 उरला 1/11%. बघूया पुढील गणित. एका परीक्षेमध्ये 80% विद्यार्थी इंग्रजीमध्ये उत्तीर्ण झाले, 85% विद्यार्थी गणितामध्ये उत्तीर्ण झाले व 75% विद्यार्थी इंग्रजीमध्ये इंग्रजी आणि गणित या दोन्हीमध्ये उत्तीर्ण झाले. ही जी टक्केवारी आहे ती उत्तीर्ण झालेल्यांची आहे. आणि जर 40 विद्यार्थी, ठीक आहे, 40 विद्यार्थी आहेत, दोन्हीमध्ये अनुत्तीर्ण झाले, तर एकूण विद्यार्थी किती? आता हे आपण एका डायग्रामने पण समजून घेऊ शकतो. समजा आता 80% विद्यार्थी हा एक सर्कल काढतो मी. बघा. आता या ठिकाणी 80% विद्यार्थी हे इंग्रजीमध्ये, 85% गणितामध्ये आणि 75% दोन्हीमध्ये. आता हा जो राउंड आहे, हा आहे इंग्रजीचा आणि हा दुसरा आहे गणिताचा. तर दोन्हीमध्ये हा जो मधला भाग आहे, हा हा कॉमन आहे. मग कॉमन किती आहे? तर 75 आहे. 75% हे दोन्हीमध्ये येणार. ठीक आहे. 75% दोन्हीमध्ये उत्तीर्ण झालेल्यांची संख्या आहे. आता इंग्रजीमध्ये उत्तीर्ण किती आहेत? 80 आहेत. इंग्रजीमध्ये 80 आहेत. त्यापैकी इथे किती आले? 75 आले. ठीक आहे. इंग्रजीमध्ये विद्यार्थी 80% पास झाले. त्यापैकी 75% आले. तर उरले किती? 5. कारण 80 पेक्षा तर वर संख्या जाणार नाही. त्यानंतर गणितामध्ये एकूण उत्तीर्ण झालेल्यांची संख्या आहे 85. त्यापैकी इथे किती आले? 75. 75 हे दोन्हीकडे कॉमन आहेत. मग 85 आहेत, इथे 75 आले, तर आता राहिले किती? 10. कारण इंग्रजीमध्ये संख्या 80% च्या वर जाणार नाही. बघा आता हे 75 आणि हे 5 80 झाली. तर गणितामध्ये हीच संख्या 85% च्या वर जाणार नाही. हे 75 आणि 10 किती झाली? 85. मग आता उत्तीर्ण झालेल्यांची संख्या एकूण उत्तीर्ण झालेल्यांची संख्या म्हणजे 75 अधिक 5 80 आणि 10 90%. ठीक आहे. मग उत्तीर्ण जर 90% असतील, तर याचा अर्थ अनुत्तीर्ण म्हणजेच नापास होणाऱ्यांची संख्या ही किती आहे? 10% आहे. आणि आपल्याला जी 40 विद्यार्थी दिले, हे काय आहेत? अनुत्तीर्ण म्हणजे नापास आहेत. याचा अर्थ 10% म्हणजे 40 विद्यार्थी आहेत. तर मग 1% म्हणजे किती येणार? 40/10. ठीक आहे. म्हणजेच 4. 1% 4 आहे. तर एकूण संख्या जी आपल्याला मानायची, ठीक आहे. एकूण संख्या किती असते टक्केवारीमध्ये? एकूण टक्के 100. तर मग या 100ला 4 ने गुणा, तर एकूण विद्यार्थी आपल्याला मिळतील 400. हेच गणित आपण दुसऱ्या पद्धतीनेही सोडवू शकतो. बघा आता इंग्रजीमध्ये एकूण उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या आहे 80%. त्यानंतर गणितामध्ये एकूण उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या आहे 85%. मग यांची जर आपण बेरीज केली, तर 8 आणि 8 6 म्हणजे 160 आणि 5 165% आहे. ठीक आहे. पास होणाऱ्यांची जी 100 पेक्षा जास्त आहे. आता या 165 मधून वजा काय करायचे? जे कॉमन आहेत, दोन्हीकडे कॉमन असणारी संख्या कोणती आहे? 75. मग वजा करा. 5 वजा 5 0. 16तून 7 गेले 90. म्हणजे हे 90% हे काय आहेत? उत्तीर्ण आहेत. तर अनुत्तीर्ण किती येणार मग?
10%, मग 10% 40, तर 1% 4, आणि एकूण विद्यार्थी म्हणजे 100% किती होणार? 100 गुणिले 4, 400. मित्रांनो, या बाबतीतील एक संकल्पना आपण समजून घेऊया. आता समजा मी हे गोल काढलेत, हे जे वर्तुळ आहेत, यांची संख्या किती आहे? 5 आहे. पण जर मी आता हे धरले, हे एकूण गोल 3 झाले आणि हे एकूण गोल 3 झाले. मग 3 अधिक 3 किती झाले? 6. ठीक आहे. पहा. आता वास्तविक गोल किती आहेत? 5 आहेत. पण एकूण किती झाले? 6. मग हे 6 कसे झाले? तर यांच्यामध्ये हा जो 1 आहे, हा काय झाला? दोन्हीमध्ये कॉमन झाला. म्हणजे कॉमन असणारी संख्या ही काय करायची? वजा करायची. आता हे गणित तुम्ही व्हिडिओ पॉज करून स्वतः सोडून बघा, सेम आहे. आता या ठिकाणी दोन्हीकडे जे विद्यार्थी आहेत, ती संख्या किती आहे? 35%. बघा, एका परीक्षेत 45% विद्यार्थी हे भौतिकशास्त्र, 40% विद्यार्थी रसायनशास्त्रामध्ये काय होतात? अनुत्तीर्ण होतात. ठीक आहे. आणि 35% विद्यार्थी दोन्ही विषयामध्ये अनुत्तीर्ण होतात. ठीक आहे. तर मग आता या दोन्हीमध्ये कॉमन येणारा घटक तो कोणता आहे? 35 आहे. हा गोल आहे भौतिकशास्त्र, आणि भौतिकशास्त्रामध्ये जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले त्यांची टक्केवारी 45 आहे. आता 45 पैकी यामध्ये 35 आले, तर राहिले किती? 10. कारण भौतिकशास्त्राची टक्केवारी ही 45 पेक्षा अधिक वाढणार नाही. आणि रसायनशास्त्रामध्ये टक्केवारी ही किती आहे? 40 आहे. त्यापैकी इथे किती आहे? 35 आहे. मग आता राहिली किती? 5. ठीक आहे. मग आता एकूण अनुत्तीर्ण म्हणजेच फेल होणाऱ्यांची संख्या ही टक्केवारी जर पाहिली आपण, तर ती 10, ठीक आहे, किंवा 35 अधिक 5 40, 40 आणि 10 किती झाले? 50. मग फेल होणारे जर 50 असतील, तर याचा अर्थ पास म्हणजे उत्तीर्ण होणारे सुद्धा किती असणार? 50%च असणार. ठीक आहे. उत्तीर्ण होणारे 50% असणार. मग दोन्ही विषयामध्ये किती टक्के विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले? ठीक आहे. मग दोन्ही विषयामध्ये मिळून एकूण विद्यार्थी जे उत्तीर्ण झाले, त्यांची संख्या किती आहे? 50%. रामच्या पगारामध्ये अनुक्रमे 30% व 20% वाढ होते. तर पगारामधील बदल हा टक्केवारीमध्ये काढायचा आहे. बघा, आता एक असतो मूळ पगार म्हणजे सुरुवातीचा, आणि या ठिकाणी आपण लिहिणार वाढलेला पगार. तर सुरुवातीला 30% वाढ आहे, म्हणजे 100वर किती आहे? 30 म्हणजे 130. तर 0 कॅन्सल केला, तर मूळ पगार 10 असताना नंतर वाढून किती झाला? 13. नंतर परत 20% वाढला, म्हणजे 100 वर 20% वाढला म्हणजे किती झाले? 120. तर 20ने भाग जातो याला, 20 पंचे 100 आणि 20 2080. म्हणजे मूळ पगार हा 5 होता. नंतर वाढून हा किती झालेला आहे? 6 झालेला आहे. ठीक आहे. तर मग आता इथे एकूण पगार किती होणार? यांचा गुणाकार करा. 10 गुणिले 5 50, आणि वाढलेला पगार यांचा गुणाकार 13 78. ठीक आहे. मग आता पगारामध्ये काय झाली? वृद्धी झाली. ठीक आहे. वाढ झालेली. मग वाढ किती आहे? तर 50 वर 78. मग फरक किती आहे? 28 चा आहे. मग 28% जी वाढ आहे ती कशावर झालेली आहे? 50 वर झालेली आहे. टक्केवारीमध्ये काढत असताना आपण गुणाकारामध्ये 100 देतो. तर 50 गुणिले 2 100, आणि 28 गुणिले 2 56. धन्यवाद. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.